लोकल ट्रेनमध्ये 2 गटामध्ये मारहाण, 2 जण गंभीर जखमी, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. घाटकोपर अंबरनाथ लोकल ट्रेनमध्ये 2 गटात झालेल्या जीवघेण्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि ही घटना ठाकुर्ली स्टेशनजवळ लगेच डब्यात घडल्याची माहिती समोर येते. मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीटवर झोपलेल्या एका प्रवाशाला उठवण्यावरून 2 गटामध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीचा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेत प्रितेश कणोजिया, साहिल खंदारे आणि राजू वाघे हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तिघांना लगेचच रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कारवाई केलेली आहे. हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जातो आहे. दरम्यान मुंबई लोकलमध्ये वाढत असलेल्या मारामारी आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये प्रवाशांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणी ट्रेनमध्ये येत असल्याने दरवाजा बंद करण्यास सांगणाऱ्या एका प्रवाशाची चाकूने हत्या झाल्याची घटना समोर आली होती. आता त्यानंतर मुंबईमधील या हाणामारीच्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईची लोकल सेवा लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.